मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाभारत कथा सिरीज मध्ये, जिथं आपण केवळ कथा ऐकत नाही तर त्या कथांमधून जीवनाचं तत्वज्ञान शिकतो। आज आपण जाणून घेणार आहोत अशी कथा जी केवळ वंशपरंपरा नाही तर ज्ञान, क्षमा आणि धर्माची ज्योत आहे। ही आहे भृगुवंशाची कथा। या वंशातून जन्मले महर्षी भृगु, शुक्राचार्य, ऋचिक आणि परशुराम यांसारखे दिव्य ऋषी। भृगुवंशानं दाखवून दिलं की धर्म फक्त सांगायचा नसतो, तो जगायचा असतो। चला तर मग डोळे मिटा, एक श्वास घ्या आणि या पवित्र प्रवासात सहभागी व्हा, जिथं प्रत्येक शब्दातून झळकतो ज्ञानाचा प्रकाश आणि प्रत्येक श्वासात जाणवतो धर्माचा सुगंध। ही आहे कथा भृगुवंशाची, धर्माची आणि मानवी मूल्यातील तेजाची। सुरू करूया या दिव्य गाथेचा आरंभ। भृगु ऋषी ब्रह्मदेवांचे मानसपुत्र होते। त्यांच्या तेज, ज्ञान आणि तपश्चर्येने त्यांना देव, दानव आणि मनुष्य या तिन्ही लोकांत मान मिळाला होता। त्यांच्यापासून सुरू झाला एक महान वंश, भृगुवंश। या वंशातील पहिलं तेजस्वी नाव शुक्राचार्य। शुक्राचार्य हे दैत्यगुरु म्हणून प्रसिद्ध झाले। त्यांनी संपूर्ण दैत्यकुळाला ज्ञान, मंत्र आणि तपाची शक्ती दिली। ते महर्षी भृगूंचे पुत्र होते, पण देवांच्या विरोधात असलेल्या दैत्यांना त्यांनी ज्ञान दिलं, कारण त्यांचा धर्म होता ज्ञान द्यायचं, भेदभाव न करता। यामुळेच भृगुवंशाचं पहिलं तत्व होतं, धर्म म्हणजे न्याय, पक्षपात नाही। भृगु ऋषींचे वंशज पुढे अनेक महान ऋषी झाले। च्यवन, उसन, शुक्राचार्य, बलवान, ऋचिक आणि परशुराम। या वंशाची एक अद्भुत कथा महाभारतात सांगितली आहे, ऋचिक आणि सत्यवतीची कथा। भृगु ऋषींचा परंपरेतील एक महर्षी होता ऋचिक। ऋचिक अत्यंत तपस्वी, शांत आणि ब्रह्मज्ञानात निपुण। त्यांनी विवाह केला कन्यकाप्रिया सत्यवतीशी, जी गाधी नावाच्या क्षत्रियाची कन्या होती। परशुरामाचा धर्मयुद्ध पुढे भृगुवंशात जन्म झाला त्या वीराचा, परशुराम। परशुराम हे विष्णूचे 6वे अवतार मानले जातात। त्यांनी अत्याचार करणाऱ्या क्षत्रिय राजांवर धर्मासाठी शस्त्र उचललं। परशुरामांचे जीवन हे दाखवतं की धर्माचं रक्षण कधी कधी शस्त्रानेही करावं लागतं। ते फक्त योद्धा नव्हते, ते ब्राह्मण होते, ज्यांनी ज्ञान आणि शक्ती दोन्ही वापरून जगाला धर्ममार्ग दाखवला। त्यांच्यामुळेच भृगुवंशाचं दुसरं तत्व ठरलं, धर्मासाठी क्रोधही पवित्र ठरतो। भृगुवंशाचं तत्वज्ञान। महर्षी भृगु, शुक्राचार्य, ऋचिक आणि परशुराम या सर्वांनी वेगवेगळ्या काळात एक संदेश दिला, धर्म हा रक्तात नसतो, तो आचरणात असतो। म्हणूनच भृगुवंश हे भारतीय इतिहासात सर्वश्रेष्ठ ऋषीवंश मानले गेले। त्यांनी जगाला ज्ञान, संयम, तप आणि न्याय शिकवला। महाभारतात जेव्हा व्यास ऋषी भृगुवंशाचं वर्णन करतात, तेव्हा ते सांगतात, भृगुवंश म्हणजे देवतेचं ज्ञान पृथ्वीवर उतरलेलं स्वरूप। मित्रांनो, आपण आज ऐकलं एक अशी गाथा जी फक्त ऋषींच्या कथा नाही, तर त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेल्या धर्माच्या ज्योतीचं प्रतीक आहे। भृगुवंशानं जगाला शिकवलं, क्षमा म्हणजे कमजोरी नाही, ती खरी शक्ती आहे। ज्ञान म्हणजे अभिमान नव्हे, ती नम्रतेचा मार्ग आहे। आणि धर्म म्हणजे फक्त पूजा नाही, तर सत्याचं पालन प्रत्येक क्षणी। मित्रांनो, जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कॉमेंट मध्ये लिहा, जय धर्म, जय भृगुवंश। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय रहस्यमय कथा, अस्तिक उपपर्व, सर्पयज्ञ आणि जन्मेजयाचं पश्चात्ताप। तोपर्यंत स्वतःमध्ये असलेल्या धर्मज्योतीला जागृत ठेवा। जय श्री कृष्ण, जय धर्म।